हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. आज आहे ना मी आकूरची भाजी करणार आहे. आकूर म्हणजे ते जंगली भेटते भाजी. जंगली भाजी वगैरे अशी असते. तर ही मी बारीक चिरणार आहे. मस्त कवळी कवळी आहे. धुवून घेतले स्वच्छ, बारीक चिरते. आणि ही आहे कुरडूची भाजी. दोन भाज्या घेतल्या मी. कुरडूची भाजी आहे. तर कुरडूची भाजी ना एवढीच मोडण्यासारखी आहे. त्याच्यामुळे मी मोडली नाही आणि चिरली पण नाही. तिला मी अशीच वाफवणार आहे आणि तेल कांद्यावरती करणार आहे. सुकी मिरची टाकून, ओली मिरची नाही टाकणार त्याच्यामध्ये. तर मी अगोदर हे सगळं उकडवून घेते, मग बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते. हे बघा, मी असं उकडवायला ठेवणार आहे. त्याचं पाणी कडवट थोडं काढून टाकणार आहे आणि हे पण चिरून बारीक उकडवून घेते या टोपामध्ये. त्याच्यानंतर मग आपण फोडणीची तयारी करू. मग मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेते. हे बघा, दोन्ही पण उकडले. आता मी गॅस बंद करते आणि यांचं पाणी काढून घेते थंड झाल्यावर. हे बघा, कवळं आहे ना, शिजायला वेळ नाही लागत, पटकन शिजलं ते. अगदी आता नवीन नवीनच आहे. पाऊस पण आता 8 दिवसच पडला आहे, त्याच्यामुळं अगदी लवकरच आहे. ह्याला आहे ना मऊर येतं. इकडे काय बोलतात त्याला, गाभुली, पण आमच्याकडे त्याला मऊर बोलतात. ते पण खूप छान लागतं. तर हे आपण पाणी काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया. हे बघा, आपल्या आकूर तर चांगले आता मस्त उकडले. तर मी चांगलेच काढून घेतले. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे सुकी कर्दी. चांगली गरम पाण्यात भिजवले, धुवून घेतले स्वच्छ. कांदा आहे, टॅमॅटो आहे आणि 2 बटाटे घेतलेत मी, मस्त अशी बारीक चिरून. त्या अगोदर आपण कर्दी आणि बटाटा शिजवणार आहोत आणि नंतर आपण आकूर टाकणार आहे आणि कढीपत्ता. तर मी आता तेवढं टाकते, ते दाखवते तुम्हाला. आधी आपण गॅस लावून घेऊया. छान अशी भाजी लागते मच्छीमध्ये बनवल्यावर. तेल कांद्यावरती बनवल्यावर तरीसुद्धा छान लागते, पण मी आज मच्छीमध्ये बनवणार आहे, सुक्या कर्दीमध्ये. छान लागते खायला. तुम्ही पण जर असं जंगली भाजी आवडत असेल तर तुम्ही असं करून खा. मस्त आवडते भाजी खायला. आम्हाला तर आवडते, कारण की आम्ही जंगलीच आहोत. आणि गावाकडे मिळत होतं, आम्ही स्वतः जाऊन आणत होतो. आता इथे काय सगळं विकत मिळतं ना, काही नाही मिळत असं नाही, सगळं मिळतं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, सगळं मिळतं म्हटलं विकत घेतो आम्ही. आता कुरडूची भाजी, टाकळीची भाजी ते आपल्या शेतामध्ये उगवते, आपण घेऊन येतो. पण इथे आता विकत मिळते मुंबईमध्ये. तर आपण तेल घातलं आहे त्याच्यामध्ये. घालणार आहे आपण कांदा. अर्धा कांदा, 3 कांदे चिरून घेतले. तर मी अर्धा ह्याच्याचा कांदा याच्यामध्ये टाकते आणि अर्धा टोमॅटो टाकते याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. आणि वशाड आहे ना, त्याच्यामुळे थोडा कढीपत्ता हवा आहे. म्हणजे कांदा शिजण्यासाठी आपण आहे ना थोडं मीठ टाकूया, थोडं नंतर थोडं टाकूया. चांगला कांदे टोमॅटो परतून घेऊया. थोडा वेळ शिजू द्या, मग बाकीचा पण मसाले टाकूया. मग आपला कांदा झाला आहे, तर मी आता त्याच्यामध्ये टाकते मसाले. आमचा आगरी कोळी मसाला 1 चम्मच, काश्मीरी पाव, हळद आणि जिरे धने पूड. त्याच्यामध्ये जिरं मोहरी नाही टाकत, नॉनव्हेज करायचं. म्हणजे तुम्ही काही जिरं मोहरी नाही टाकले, त्याच्यामध्ये नाही टाकले. आपण त्याच्यामध्ये कर्दी आणि बटाटा शिजवून घेणार आहोत सगळं. त्यामध्ये पाणी घालूया.
हे शिजवून घेऊया त्याच्यामध्ये. हे शिजल्यावर आपण शिजलेले अक्रोड टाकूया आणि कोकम. बटाटा शिजेपर्यंत आपण दुसऱ्या भाजीला फोडणी देऊन घेऊया. हे पूर्ण आपल्याला व्हेज बनवायचे आहे आणि व्हेज नॉनव्हेज मिक्स आहे. तर आपण ही कढई घेतले. हे अक्रोड मी अशी इकडे साईडला ठेवते. त्याच्यामध्ये मी ते टाकायचं आहे. बटाटा शिजल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत ते. कढई गरम करायला ठेवली. गॅस फास्ट करते. आणि भाजी बघा केवढीशी झाली शिजून. एकदम कवळी लुसलुशीत आहे ना, खूप कमी झाली आणि खूप छान शिजली. त्याला फक्त आपण कांद्यावरती परतून येणार आहोत. हे बघा कढई गरम झाली तर आपण थोडं तेल घालणार आहे त्याच्यामध्ये. तेल घातलं आपण कांदा घालूया. आणि ही मिरची आहे तोडून तोडून घालायची आपल्याला त्याच्यामध्ये. ही पण काश्मीरी मिरचीच आहे. गॅस फास्ट करते म्हणजे लवकर बटाटा शिजेल. आपण याच्यामध्ये कांदा टॅमॅटो टाकून घेऊया. चमचा पण वेगळं वाढायला. त्याच्यामध्येच आपण ही मिरची टाकू. सुकी मिरची आहे तरी आपण टाकून घेऊ. त्या बिया नाही टाकणार. बिया डब्यावर पडल्या. चांगला कांदा परतून घेऊया. कांदा छान परतून घेऊया आणि मग ती भाजी टाकू. चांगला कांदा परतून झालेला मग झाला आहे तर आपण फक्त त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे. चमचा हळद टाकले. बाकी मसाले काही टाकायचे नाहीत आपल्याला त्याच्यामध्ये. आणि ही भाजी टाकायची. हे बघा घट्टा होती भाजी पण तिला असं आपण सुट्टा सुट्टा करायचं. हे बघा थोडंसं चांगलं मीला पाहून घेऊया. त्याच्यात आपण मीठ टाकणार आहे. थोडंसं टाकले. कमी भाजी आहे. अजून चवीप्रमाणे मीठ. गॅसवरती थोडं तिचं पाणी आटून देऊया. थोडी ओली ओली लागते. त्यानुसार आपण बटाटा शिजलाय का बघूया. याच्यावर झाकण ठेवते. हे बघा झाकण ठेवलं मी. बटाटा शिजला असेल तर आपण ही भाजी टाकायला याच्यामध्ये. छान बटाटा शिजलाय. थोडा मोठा मोठा शिजला होता. शिजला बटाटा तर आपण ही भाजी टाकूया. पण अक्रोडची भाजी टाकली त्याच्यामध्ये.
मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कोकम आणि कोथिंबीर दोन्ही एकत्र टाकणार आहे. चांगलं मस्त हलवून घेऊया. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. माझा गॅस फास्ट करून आणि परतून घेऊया भाजी. छान झाली भाजी आपली बघा. बघा आपले दोन्ही भाजी झाले. कुरडीची भाजी झाली आणि आकुरची पण भाजी झाली. आकुरची भाजी मी बटाटा वगैरे टाकून केले. चांगलं पाणी सुटले. थोडा गॅस फास्ट करते म्हणजे 2 मिनटात होऊन जाईल ती भाजी. चला आपण झाकण ठेवूया. झालं. 2 भाज्या करण्याचं विशेष कारण काय माहिती आहे का? ह्या जंगली भाज्या आहेत त्या जास्त वेळ राहत नाहीत. लगेच त्याला पाणी सुटतो आणि टाकणार आहोत. पहिला अगोदर थोडं टाकलं होतं आणि आता पुन्हा टाकते आणि चांगलं हलवून घेते. मस्त छान सुकी झाली आहे भाजी. तुम्ही पण करा, तुम्हालाही आवडेल खायला. स्लो गॅसवरती आपण तिला वाफवूया मीठ लागेपर्यंत. अगोदर तर मीठ टाकलेलंच आहे कांद्यामध्ये, तर आता वरून टाकायला हवं आहे ना थोडं, तर शेंगांना लागायला पाहिजे. पुसून जातात म्हणून मी दोन्ही भाज्या केल्या आणि दोन्ही भाज्या केल्यात मी आणि तुम्हाला शेअर केल्यात. तर तुम्ही बघा आणि तुम्ही पण अशाच भाज्या करा, खा. गावठी भाज्या पण खूप चांगल्या असतात आणि आपल्या मार्केटच्याही भाज्या चांगल्या असतात. असं काही नाही की ती वेगळी ही वेगळी आहे. तर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि नक्कीच तुम्हाला आवडत असतील ना तर खरंच मला सांगा की तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात. कोणी लाईक देत नाही किंवा त्यांना जास्त कोणी बघत नाही. दिलं तर 1-2 लाईक असतात, नाहीतर कोणी दिलं ढोकून पण बघत नाही. आवडत नाहीत का माझे व्हिडिओ? सांगा तुम्ही मला कमेंट करून की काय बदल करायचा आहे का त्याच्यामध्ये, तेही सांगा. कारण की मी पहिल्यांदाच आहे, एवढा काही अनुभव नाही आहे. जर तुम्हाला जास्त कोणाला अनुभव असेल त्या गोष्टीचा तर तुम्ही मला नक्की सांगा. त्याचं काही मला राग नाही येणार. पण लाईक शेअर करा. बाय बाय.